म्हणजे महानगरपालिकेमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये प्रचंड गटबाजी आणि बेदिली माजली आहे. त्याच्यामुळं शहराच्या विकासाचं कुठलंच काम होत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपल्याला माहिती आहे की सांगली शहरामध्ये प्रशासनानं घरपट्टी वाढीचा प्रस्ताव ठेवलेला आहे आणि भांडवली मूल्यावर घरपट्टी वाढ आता प्रस्तावित केलेली आहे. पण याच्यामध्ये गंमत अशी झाली की सुधीर गाडगीळ यांनी असं सांगितलं की 90% नागरिकांना ही घरपट्टी मान्य आहे आणि काही 10% लोकांच्या तक्रारी आहेत, त्याच्याबद्दल प्रशासन निर्णय घेईल. पण बरोबर याच्या उलटी भूमिका ही आमदार सुरेश खाडे आणि मिरजेचे आमदार आहेत भाजपचे, त्यांनी घेतली. ते म्हणले की लोकांच्या मध्ये घरपट्टी वाढीचा रोष आहे आणि घरपट्टी वाढीचा प्रस्ताव आहे आणि ही शासनाशिवाय होणार नाही आणि नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. म्हणजे बरोबर ह्या आमदारांचं मत आणि त्या आमदारांचं वेगळं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा महापौरांचं मत वेगळं आहे, स्टँडिंग चेअरमनचं मत वेगळं आहे आणि या सगळ्यांना संतप्त होऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अतिशय कानउघडणी या महापौर सगळ्या आमदारांनी सगळ्यांची गोष्टी जी केली आहे. तर चंद्रकांत दादांनी नुकतीच बैठक घेतली, त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्रित काम करा असं सांगितलेलं होतं. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये काय फारसा फरक पडला नाही. परवा जी चंद्रकांत पाटील पालकमंत्र्यांनी मीटिंग घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी आयुक्तांना सांगितलं की तुम्ही आता ह्या नेत्यांच्या नादाला फारसं न लागता तुमचं तुम्ही स्वतः प्रस्ताव तयार करा शहराच्या दृष्टीने. कारण शहरानं भाजपच्या सदस्यांना निवडून दिलेलं आहे, भाजप पक्षाकडे बघून निवडून दिलेलं आहे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि आमच्याकडे बघून निवडून दिलेलं आहे. त्यामुळं 60 ते 70 कोटीची कामं तातडीने मार्गी लावा, 31 जुलैपर्यंत त्याच्या निविदा तयार करा आणि त्या कामाचा शुभारंभ मी स्वतः करणार आहे. तर एवढं संतप्त पालकमंत्री. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंत_मोहिते.सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. माझं विश्लेषण आवडत असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. सांगली महापालिकेमध्ये आपण जर पाहिलं तर आता निवडणूक होऊन जवळजवळ 7 ते 8 महिने झालेले आहेत, पण तरीसुद्धा सांगलीच्या विकासाला म्हणावं तशी गती येत नाही. तर या सांगलीच्या विकासाला जी गती येत नाही त्याचं महत्त्वाचं कारण आहे म्हणजे जी सत्ताधाऱ्यांमधली जी गटबाजी प्रचंड आहे. या गटबाजीमुळं कुठलंच काम हे मनासारखं होत नाही आणि सत्ताधारी पक्षांनी म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल, त्यानंतर अजितदादांचे राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष असेल, तर हे पक्ष सध्या त्या ठिकाणी आहेत आणि मात्र या ठिकाणी जे आश्वासन त्यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या वेळेस दिलं होतं, जो जाहीरनामा काढलेला होता, त्या जाहीरनाम्याचा विसर हा सत्ताधाऱ्यांना पडलेला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी जे आश्वासन दिलं होती त्याचा पाठपुरावा कोण करणार हा सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे महानगरपालिकेमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये जी प्रचंड गटबाजी आणि बेदिली माजली आहे, त्याच्यामुळं शहराच्या विकासाचं कुठलंच काम होत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपल्याला माहिती आहे की सांगली शहरामध्ये प्रशासनानं घरपट्टी वाढीचा प्रस्ताव ठेवलेला आहे आणि भांडवली मूल्यावर घरपट्टी वाढ आता प्रस्तावित केलेली आहे. तर या घरपट्टी वाढीला नागरिकांच्यामधून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. काही नागरिकांचं म्हणणं असं आहे की म्हणजे ज्या संघटना आहेत क्रीडासारख्या किंवा बाकीच्या संघटना, तर शहराच्या विकासासाठी घरपट्टी वाढ आवश्यक असं त्यांचं म्हणणं आहे. पण म्हणजे त्याच्यामध्ये एक गोष्ट चांगली झाली की जे भाड्यानं जी प्रॉपर्टी देणार होते त्यांची जी घरपट्टी आहे ती कमी झालेली आहे महत्त्वाची. पण सामान्य नागरिकांचा जो बोजा आहे त्याच्यामध्ये जवळजवळ दीडपट-दुप्पट घरपट्टी वाढ झालेली आहे. त्याच्यामुळं नागरिकांमध्ये एक असंतोष आहे आणि काही व्यापारी वर्गानं सुद्धा त्याला तीव्र विरोध केलेला आहे. तर या घरपट्टी वाढीच्या विरोधात सत्ताधाऱ्यांच्याकडं लोकांची अपेक्षा होती की तुम्ही याच्यावर बोलावं, महापौरांनी बोलावं, स्थायी समिती सभापतींनी बोलावं, आमदारांनी बोलावं. पण याच्यामध्ये गंमत अशी झाली की सुधीर गाडगीळ यांनी असं सांगितलं की 90% नागरिकांना ही घरपट्टी मान्य आहे आणि काही 10% लोकांच्या तक्रारी आहेत, त्याच्याबद्दल प्रशासन निर्णय घेईल. पण बरोबर याच्या उलटी भूमिका ही आमदार सुरेश खाडे आणि मिरजेचे आमदार आहेत भाजपचे, त्यांनी घेतली. ते म्हणले की लोकांच्या मध्ये घरपट्टी वाढीचा रोष आहे आणि घरपट्टी वाढीचा प्रस्ताव आहे आणि ही शासनाशिवाय होणार नाही आणि नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. म्हणजे बरोबर ह्या आमदारांचं मत आणि त्या आमदारांचं वेगळं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा महापौरांचं मत वेगळं आहे, स्टँडिंग चेअरमनचं मत वेगळं आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर महापालिकेमध्ये जे आमदार सुधीर गाडगीळ आहेत हे महापौरांच्या केबिनला जात नाहीत किंवा महापौर ज्या वेळेला आमदार महापालिकेत येतात त्यावेळी ते गैरहजर राहतात, अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणजे आणि गाडगिळांचं जे सूत आहे ते स्थायी समिती सभापती अतुल माने यांच्यावर जुळतं, पण महापौरांच्यावर त्यांचा उभा दावा आहे. त्यामुळं ते महापौरांच्या केबिनला जात नाहीत. दुसऱ्या बाजूला जे शेखर इनामदार दुसरे नेते आहेत आणि बाकीचे नेते आहेत हे स्टँडिंग चेअरमनच्या बरोबर त्यांचं सूत जुळत नाही, त्यामुळे त्यांचा वेगळा सवतासुभा याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर सुरेश खाडे यांचं कुणाशीच फारसं पटत नाही. त्यांचा मिरजेचा ग्रुप आणि त्यांच्या सगळ्यांचे आहे त्यांचा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला जी राष्ट्रवादी सत्तेत अजितदादांची त्याच्यामध्ये मैनुद्दीन बागवान आहे, तर त्यांनी परस्पर निवड केल्याचा आरोप हा पद्माकर जगदाळेंनी केलेला होता. त्यामुळं पक्षाचे अध्यक्ष, शहराध्यक्ष आणि गटनेते राष्ट्रवादीचे यांच्यामध्ये उभा दावा आहे. आणि त्यानंतर गजानन मगदूम जे आहेत उपमहापौर, हे पद्माकर जगदाळेंच्या जवळचे आहेत. त्यामुळं
त्यांच्याकडे हा गट जात नाही, ह्यांच्याकडे तो गट जात नाही. इद्रिस नायकवडी जरी राष्ट्रवादीचे असले तरी त्यांचं बैरुद्दीन बागवानांची फार पटत नाही, त्यामुळे ते तिकडे जात नाहीत. आणि याच्यावर सगळ्यात कडी म्हणजे विश्वित कदम हे काँग्रेसचे आमदार आहेत, पण विश्वित कदमांनी या सगळ्यांच्यावर मात देत स्वतः महापौरांच्या केबिनला गेले, काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांच्या बरोबर त्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते स्टँडिंग चेअरमन अतुल मानेंना भेटले. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयाला जाऊन भेट दिली. तर उलट ते काँग्रेसचे म्हणजे ज्या पक्षाचा विरोधी पक्ष नेते आहेत ते सगळीकडे भेटून आले. पण सत्ताधारी मात्र एकमेकाच्या ठिकाणी जात नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यांना संतप्त होऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अतिशय कानउघडणी या महापौर सगळ्या आमदारांनी या सगळ्यांची गोष्टी जी केली आहे. तर चंद्रकांत दादांनी नुकतीच बैठक घेतली, त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्रित काम करा असं सांगितलेलं होतं. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये काय फारसा फरक पडला नाही. परवा जी चंद्रकांत पाटील पालकमंत्र्यांनी मीटिंग घेतली त्याच्यामध्ये त्यांनी आयुक्तांना सांगितलं की तुम्ही आता ह्या नेत्यांच्या नादाला फारसं न लागता तुमचं तुम्ही स्वतः प्रस्ताव तयार करा शहराच्या दृष्टीने. कारण शहरानं भाजपच्या सदस्यांना निवडून दिलेलं आहे, भाजप पक्षाकडे बघून निवडून दिलेलं आहे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि आमच्याकडे बघून निवडून दिलेलं आहे. त्यामुळं 60 ते 70 कोटीची कामं तातडीने मार्गी लावा. 31 जुलैपर्यंत त्याच्या निविदा तयार करा आणि त्या कामाचा शुभारंभ मी स्वतः करणार आहे. तर एवढं संतप्त पालकमंत्री झाले. अर्थात ही जी गटबाजी आहे ही संपवून कधीतरी एकदा विकासाच्या मार्गावर सांगलीला आणलं पाहिजे. पण सत्ताधाऱ्याची गटबाजी काय थांबायचं नाव घेत नाही. या महापौरांचं तोंड एका बाजूला, स्टँडिंग चेअरमनचं तोंड एका बाजूला, गटनेते संदीप आवटी, निरंजन आवटी हे एका बाजूला, सुरेश आवटे एका बाजूला, इद्रिस नायकवडी एका बाजूला. तर या सगळ्यांनी मिळून एक शहराचा विकास आराखडा किंवा तयार केला पाहिजे. सांगलीकरांच्या म्हणणं काय बघायला पाहिजे. घरपट्टीबद्दल लोक काय म्हणतात, शहरामध्ये पावसाचे पाणी साचते त्याच्याबद्दल काय म्हणतात, एक डासांचं हे आहे त्याच्याबद्दल काय म्हणतात, वारणाले हॉस्पिटल किंवा इतर हॉस्पिटल आहे त्याच्याबद्दल लोकांचं काय म्हणणं आहे. नागरी सुविधा म्हणजे जे आपण नागरी शास्त्रात शिकलोय की पाणी, स्वच्छता आणि आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी ज्या पाहिजेत त्या महापालिका खरोखर करते का आणि प्रशासन कोणाचं ऐकते. तर ह्या सगळ्या गोष्टी जर अतिशय सिरियसपणे बघितल्या नाहीत तर याचा फटका मात्र सत्ताधाऱ्यांना बसेल.